राज्यामध्ये होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी असा वाद आता होताना दिसतोय। अर्थातच या सगळ्याला कारण आहे ते म्हणजे एक जो निर्णय घेण्यात आलाय त्या निर्णयामुळे आता हा सगळा डॉक्टरांमध्येच वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। मॉडर्न फार्मालॉजिकल प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड आणि विविध ॲलोपॅथी डॉक्टर संघटनांनी विरोध केला। या निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरातील खाजगी ॲलोपॅथी डॉक्टरांनी 24 तासांचा लाक्षणिक संप पुकारला। अत्यावश्यक सेवा वगळता OPD आणि इतर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या। दुसरीकडे या निर्णयाच्या समर्थनार्थ मुंबईतील महाराष्ट्र वैद्यक परिषद कार्यालयाबाहेर होमिओपॅथी डॉक्टरांनी आंदोलन केलं, तर नागपूर, सोलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी IMA आणि इतर डॉक्टर संघटनांनी निषेध आंदोलन केलं। विधिमंडळाने पारित केलेल्या अधिनियमानुसार होणारी ही प्रक्रिया काही संघटनांच्या दबावामुळे अवैधरित्या थांबवण्यात आलेली होती। शासनाच्या वेळोवेळी शासनाने दिलेले निर्देश व न्यायालयाचे निर्देश याच्याकडे दुर्लक्ष करूनही गेल्या याच्याकडे दुर्लक्ष करून ही प्रक्रिया लांबवली जात होती। महाराष्ट्र वैद्यक परिषदेला माझं आवाहन आहे की त्यांनी आजपासून त्वरित त्यांना प्राप्त झालेल्या अर्जांवर स्वतंत्र नोंदणी करून नोंदणी पत्र वितरित करण्याची प्रक्रिया चालू करावी।